अरे राधे, बावड्याला हाणलं तर कार म्हणा मला. एवढी माया लावता मग हाणता कशाला बरं? पण त्याला हाणलं नसतं तर ते शाळेत बी जात नाही मग. हा ते बी आहे म्हणावा. अरे आज जो जर शाळा शिकला तर तेवढंच कर्ज बिर्ज फेडीन ना देऊ आपल्याला. अहो पण तो लहान आहे अजून, त्याला काय कळत एवढं? पण शिकल्यावर कर्जच फेडीन ना देऊ. हा फेडील तो. राधे, त्याला कळलं पाहिजे ना आपलं शेत दादा पाटलं का ठुल्ले. तो लय कडू माणूस आहे. खरंच आहे. अरे म्हणून तर त्याला आत्ता बोलतोय, जर नाही बोललं तर व्हायला जाईन तो. तुम्ही बिना लय लांबचा विचार करता पा. हो दादा पाटील, त्याचं व्याज पण बाकी होतं ना. त्या मायला त्याच्याकडे पोरं पाठवून आहे ना, त्याच्याकडे धमको, त्याला जर व्याज काढून घे त्याच्याकडून. हो दादा पाटील पाठवतो. हा पाठवतो काय, तू पण निघ चल. हो दादा पाटील लगेच निघतो. पण एक ध्यानात ठेवा, हा विषय भावड्यासमोर काढू नका. अरे राधे, काय करू आता तूच सांग. ते दादा पाटलाचं कर्ज द्यायचं राहिलंय. लय चिकट माणूस आहे देऊ. देऊ ना मग, आपण काय कुठं पळून चाललो का? हा लय विचार नका करत जाऊ तुम्ही. जाऊ का मी तेवढे कपडे काढून येते वाळलेले. हा हा. भावड्याचे बाप लय जोर येते. कोणाची गाडी आली काय माहिती. तुला काय करायचंय? येऊ पडते कोणाच्या बी. अहो काय करायचं काय, कोण आहे काय माहिती. लय जोर येते. इकडेच येऊ राहिला आपल्या घराकडेच. आपल्याच घराकडे येऊ राहिला का? हा. राधे, जे मनात होतं तेच समोर आलो काय रे? त्या बाबती समोरून आली. हा थांब बोलतो. अय गुड्डी, काय करते? काय नाही चालले, दिसत नाही का तुला? चांगलं विचारलं मी तुला. असं काय बोलते? असं कम बोलते? चांगलं विचारतो मी तुला. काय काम होतं तुझं? बोल, मला उशीर होतोय. गुड्डी ऐक ना, मला तुला काहीतरी बोलायचंय. काय? मला तुला आवडते. मला लय प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या मनात काय आहे ते हो का नाही सांग ना मला. हो सांगते मी नंतर, मला उशीर होतोय, जाते मी आता घरी. नक्की सांग. हो. होय आ तुला ती घरी तिच्या बहिणीला नाव तर नाही सांगणार ना? जरा खोंबळा झाला बरं का तो आहे मुळे. अरे मस्त काम नाही पण मला काम झालेलं आहे बरं का. हा मला तर माहिती हा म्हणणार मला असं वाटत. मला तर लय वाटत बाबा ते असं नाही. मला आणि तो आहे पण शेवगाला घर घेतलं काय रे? हो घेतलं ना, त्यांनी तिथं ऑफिस टाकले. मग कुठे तर ते शाळातलं काम सोडून ते बँकेचं काम करायला लागते इकडे. मग पण ही गेली कुठं? घरात दिसत नाही. मला काय माहित कुठे गेली, तुला सांगून नाही गेली कधी? राधे, अरे कोण आलं बघ रे, मी जरा घरात जातो. होय ज्ञान नको तो, त्याला बाहेर बोला, त्यांच्याकडे काय मी. काय झालं भाऊ? दुख राहिलं त्यांचं, घरात झोपलेले ते. त्याला बाहेर बोला, पैसे घ्या टामाला गोड लागत व्याज द्या टामाला, घरातलं पण बस होतो. राम राम भाऊ, वाड्यावरच येणार होतो तुम्हाला सांगायला. काय सांगायला येणार होता? ते पैसे द्या अगोदर, नाही तर शेत नावावर करून दे. येतो ना सरकार. नाही ना सरकार, एका हप्त्याच्या आतमध्ये व्याज देऊन टाकीत तुमचं. बरं एका हप्त्यात व्याज आणून दे. ती काय आली तिकडून? कुठे गेली ती? कुठे नाही, इथंच होती. लय खुश दिसते, काही सापडलं काय? काय नाही. हा आज मला घरी जायचंय. हो का? कमून? काय नाही, आई बाबा येणार आहेत आज, नवीन घरी जायचंय शेवगावला. हो का? संध्याकाळी सोडून तुला. मग भावड्या आज सुट्टी, मग उद्या जायचं काय मग शाळेत? उद्या पाहू.
रे गावाकडे बाप्पू तात्याची गाडी आलेली आहे, उद्या आपण तिच्याकडे जाऊ. तेच का ते बाप्पू तात्या अतुल बरा असतो तो. हा बर बर त्यो. हा बर बर जाऊ. गाडी लय भारी आहे ना ती. हा काय करताय दाजी? काय झालं? काय नाही, जायचंय मला. सोडताय ना? बरोबर आवर सोडतो. बरं 10 मिनिटात आवरते मी. बरोबर आवर लवकर. काय आलं भावड्या? मला ते पाटलाच पोरांनी आणलं. कोण आणलं ते? मेल्या मुर्द्याने रोग आला त्याला. हा ते माझ्यावर पाहू नको. मग कोणाकडे पाय म्हणला? खाली मांगून पाय. त्याच्या काय बापा ठेवलेली काय खाली पाहिला? माझ्या डोळे म्हणा मी कुणीकडे पाहिजे म्हणाव. बाराचा आहे तो पाटील. त्यानं माणसं पाठवले घरी आणि आता पोराला पोरांच्या हाताने मारू राहिला काय? आई अण्णा कुठं आहे ग? अरे तुझा बाप गेले बँकेत ते बचत गटाचे पैसे काढायला. येतील आता. आल्यावर सांगते मी त्यांना. तू रडू नको. ग बस. अय गुड्डी चल, तुला सोडतो. बसू का दाजी? बसा बसा मॅडम बसा, तुम्हाला जायचंय. हॅलो, कुठे तो? हा बोल ना. गाडीवर चाललोय. का हो? काय तू गेली निघून. काय नाही करमत नाही गावात आता, त्याच्यामुळे चाललो गाडीवर. कुठे गेले? मी इथंच आहे ना. कुठं इथं? हे काय तुमच्या काळजातच आहे ना? हा होय. हो का? माझ्या काळजात? तू तर सोडून गेली मला. अहो तुमच्यासाठीच आले मी इथं. हा माझ्यासाठी? हा. अहो कधी जाणार आहे गाडीवर? काय संध्याकाळी निघणार आहे मुंबईला. हा का? ऐका ना, एकदा जाताना मला भेटून जा की. का? तू गेली का मला भेटून? मी का जाऊ तुला भेटून? आय लव्ह यू. काय? काय नाही. काय म्हणली सांग ना. काय नाही. तुम्ही नाही ऐकलं. जाऊ दे. मी ऐकलंय पण मला परत एकदा ऐकायचं. परत ना. नको, जाऊ दे. तुला माझी शपथ. नको ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं चल येतो मी संध्याकाळी भेटायला तुला. कुठे होते सांग मला. नको, मी मेसेज करून सांगते. मम्मी आवाज देते. बरं ठीक आहे चल. ठेवते मी. ओके बाय. भावड्या अरे उठ ना. 8 वाजले. शाळेत जायचं नाही का? किती वेळ झोपतच पडत हो तुम्ही ना. उठ पटकन. राधे काय आलं ओरडते रे? तुला माहित नाही का ते उठल्याशिवाय उठत नाही? पोरगा ना लय जीव घेतो. उठवल्याशिवाय ना उठतच नाही. आपल्याला रोज त्याला उठवावं लागत. भावड्या ए भावड्या अरे उठ ना. कधीतरी मनाने उठत जाय. आय थांब ना जरा, झोपून दे ना. काय थांब ना? दिवस पार डोक्यावर आलाय. उठ शाळेत जायचंय. उठ. आणि हे काय पोतं रांगत घालून झोपलाय पार. एवढी थंडी वाजू राहिली होय तुला. उठ लवकर. उठ. थांब ना, झोपून ऐकत जा ना सांगितलेलं. रात्री लवकर झोप म्हणजे झोपत नाही. मोबाईल पाहत बसतो. उठ पटकन. उठ शाळेत जायचंय. उठ आणि दात घासून घे पटकन. उठ दात घास लवकर. चल लवकर. पाणी सांगते मग मी. भावड्या आवर तुपलं जा. शाळात जाय. इकडे तिकडे हिंडू नको. रोज जातोय मी शाळेत अण्णा. चल आवर. आंघोळीला बस. दात घास पहिले. कर काळू, का आणतो? काय करतो? काय नाही पाणी द्यायला चाललो होतो. नको टापा आणि जाऊ. दिवसभर इथंच गावात हिंडतो म्हणतो मी पाणी आणायला चाललोय. ती पाणी भरायला चाललोय. ते राहून दे. ते बापूचं काय झालं? गाडीवर ड्रायव्हर उतरला म्हणे. मला नाही माहिती हो. तुला कोण म्हणलं? कळलं म्हणून. काय नाही येताना काकूकडे गेलतो हा. तेव्हा कळलं मला. हो का? म्हणजे बापूने गाडी कशी घेतली? अरे मी त्या लहानपणापासून ओळख घेतोय. त्याला कष्ट पोरग आहे. काय त्या गाडी धंद्यात? बरं जाऊ दे, मी जातो रानात. काय मला थोडं जातो मी. बरोबर. हो येऊ का रे?
अय म्हणे काय बोल आलाच आडवा बोल की कशाला थांबवलं इथं नीट बोल ना आवाज आवाज घालून. असं तुझ्यासारख्याला काय नीट बोलायचं रे ते पण आवाजावं घालून जा लग्न झाले तरी पोरींच्या नादाला लागतो असं असं कुठं लिहिलंय का ते? काय लिहून पाहिजे लग्न झालेलं नाही हे नाही मारवलं तुला लिहून देऊ का नाही ना मग ते डॅश मारवणे असं लिहिलंय कुठं? तुला लिहून देऊ का सांग मी लिहून देते माझ्याशी बोलायचं असेल तर नीट बोलायचं माझ्या नादाला नाही लागायचं. आवाज आवाज घालून बोल ना. कशामुळं त्या आवाजावं बोलून घाल असं म्हणू नये हं. त्या इज्जतीत राहावं लागतं ते द्यावं लागतं मिळवावं लागतं तेव्हा आवाजावं घालून बोलता येतं ठीक बरं आहे बरं. आडवायच नाही परत मला निघणार साळ्या मोनिका ओ माय डार्लिंग. अय थांब रे मला जाऊ दे काय झालं? जातो ना का रे तू तर लयच खुश झाला मन तर सारं लावी त्यात तण महत्वाचं आहे. तो काय पण असतं राव जाऊन दे जातो मी रानात. बरं बरं जाऊ दे मी मला बी जायचंय मला बी काम आहे त्या मग चल बावड्या आज जायचं का मग बापू तात्याच्या गाडीकडे? हो बघू आजचे दिवस आहे गाडी गावाकडं. कुठे जाणार आहे मग? मला नाही माहित. आज ती गाडी भरायला जाणार आहे. ती गाडी खूप भारी दिसते का? हो गाडी आतून कशी के? चल तुला दाखवतो. काय बावड्या काय रे राजा आज तुला आपण जाऊ मग थोड्या वेळाने गाडीकडं. हा जाऊ ना.